मी तुम्हाला एक चॅलेंज देतो. त्यामध्ये ना एक ब्लड टेस्ट करून बघा तुमची आणि नॉर्मल ब्लड टेस्ट करून बघा. त्यामध्ये तुम्हाला एक शॉकिंग गोष्ट लक्षात येईल की विटॅमिनची किती डिफिशियन्सी आहे तुमच्यामध्ये. आणि मी चॅलेंज करतो की डी विटॅमिन हे सगळ्यांमध्ये कमी असणार. आणि ते कशाने भेटते? डायरेक्ट सनलाईटनी. आणि मी गॅरंटी देतो, तुम्हाला माहीत पण नसेल तुम्ही सकाळची सनलाईट केव्हा घेतली असेल लास्ट टाईम. हा जर काही काम असल्यावरच बाहेर जाऊन एक बार सनलाईट भेटली असेल, असं तर नाही भेटली. प्रश्न हा पडतो की असं का व्हायला लागले. आणि हे पर्टिक्युलरली इंडिया आणि एशिया कॉन्टिनेंट ह्यामध्ये सगळ्यात जास्त आहे हे. जर मी स्टडी करत होतो, म्हणजे मी थोडं रिसर्च केली ह्या गोष्टी मागं, तर तुम्ही युरोपकडं किंवा अमेरिका कॉन्टिनेंटवर बघता किंवा चायनामध्ये पण, जरी एशियामध्ये असलं तरी पण तिथं कसं आहे, प्रोटीन रिच खाणं आहे त्यांचं. आता त्यामध्ये त्यांचा प्रोटीन सगळ्यात जास्त आहे, सी फूड सगळ्यात जास्त आहे. आणि म्हणजे इंडियामध्ये तसं नाही आहे. इंडियामध्ये फक्त घरची डाळ रोटी सगळ्यात जास्त चलती. आणि ॲट्स गुड, डाळ रोटी चांगली, म्हणजे ते खाते ते चांगलीच गोष्ट आहे. पण एक सांगायचं म्हणजे आपण म्हणतो 100 ग्रॅम डाळमध्ये 22 ग्रॅम प्रोटीन आहे. आणि तुम्ही म्हणता नाही डाळ तर प्रोटीनचा सोर्स आहे आणि मग चांगली गोष्ट आहे ते खाल्लेलं तर. पण हे बघा, तुम्ही जर 100 ग्रॅम तुम्ही डाळ घेतली आणि ती जर बनवली, ती जर बॉईल केली, तर त्याच्यामध्ये किती मोठी डाळ होईल ती, ती अमाऊंट किती होईल. जर ती 1 वाटी डाळ असली तर ती 4 वाट्या बनू शकते. आणि तुम्ही 4 वाट्या डाळ कधीच खाणार नाही, तुम्हाला वाटणार यार म्हणजे ती 350 ग्रॅमच्या आसपास बनन 100 ग्रॅम. तर म्हणजे तिथं पण तुम्ही तितकं कंझ्युम नाही करीत, म्हणजे प्रोटीन कमीच. इंडियामध्ये सगळ्यात जास्त चालतंय कार्ब्स, म्हणजे इथं शेती जास्त भाताची होती, आपल्या इकडे होत नाही. पण जर तुम्ही तिथं बघितलं खालच्या साईडला गेला साऊथकडे किंवा कुठं पण, भात सगळ्यात जास्त चालतो. आणि गहू तर त्यामध्ये आहे सगळ्यात जास्त कार्ब, ते कार्बची सोर्स म्हणता येईल. डाळ पण कार्बची सोर्स म्हणता येईल, कार्बोहायड्रेट. त्यापेक्षा एक शॉकिंग गोष्ट ही आहे की जर तुम्ही आज किंवा 20मध्ये तुमच्या हेल्थकडं किंवा तुमच्या फिजिककडं किंवा म्हणजे मेंटल हेल्थ असो किंवा फिजिकल हेल्थ असो ह्याच्यावर लक्ष दिलं, तर नंतर 40-50मध्ये ते कामात येत असतं. जर आज लिफ्ट केलं, आज वेट उचललं जास्त, तर मग 50मध्ये जेव्हा तुम्ही जाता तुमच्या, तेव्हा तुमचे गुडघे दुखणार नाहीत किंवा कंबर दुखणार नाही. नाहीतर मग पायऱ्या चढल्या की गुडघे दुखतेत, कंबर दुखती, असं सुरू होईल. मग आता प्रश्न हा येतोय की हाऊ टू स्टे हेल्दी कसं राहायचं है ना. तर मग त्यासाठी तुम्हाला काही डॉक्टर बनायची गरज नाही. त्यासाठी तुम्हाला फक्त तुमचे जे मायक्रो किंवा न्यूट्रिएंट्स आहेत ते पूर्ण करायचेत. आणि हे खूप इसेन्शियल गोष्ट आहेत, ज्यावर कोण लक्ष देत नाही. आणि सगळे कामात बिझी असतात. पण हे बघा, आज जर हेल्थवर लक्ष दिलं तर नंतर त्याचा फायदा होत असतो. मी तर जस्ट म्हणेन की तुम्ही जस्ट एखाद्या वस्तूची जर कॅलरीज काउंट करण्यात जरी सुरू केलं, एक्झाम्पलसाठी एक पोळी असती, एक चपाती, त्याच्यामध्ये असते 100 कॅलरीज. आणि एक समोसा असला, जरी तो 10 रुपयाचा एवढासा समोसा असला, तरी त्याच्यामध्ये अराऊंड 450 कॅलरीज असतात. मग विचार करा, तुम्ही जेव्हा एक समोसा खाता तेव्हा 4 चपात्या खाल्ल्यासारखं आहे. आणि जर तुम्ही 2 समोसे खात असला तर 8 पोळ्या खाल्ल्यासारखं आहे. आणि 8 पोळ्या तर तुम्ही दिवसभरात पण खात नसतान. आणि मग ह्याने तर तुमची फॅट वाढतो. आणि फॅट तो पण नॉन हेल्दी फॅट असतो, म्हणजे हेल्दी फॅट नसतो. हेल्दी फॅट आपल्याला भेटतो, तूप असतं, घी, त्याच्यापासून भेटतो हेल्दी फॅट, पण चपात्यापासून भेटत नाही. पण जो रिफाईंड ऑइल असतं, जे आपल्या समोस्याचं वापरतात, त्याच्यापासून आपल्याला बॅड फॅट भेटतो, म्हणजे अनहेल्दी फॅट भेटतो. जस्ट गुगल करायचं, जे पण आपण खायला लागलो त्याच्यामध्ये किती फॅट आहे किंवा किती त्याच्यामध्ये कॅलरीज आहेत. जर आपण रोज दिवसाच्या 4000-5000 कॅलरीज खात असलो, तर मग त्यांनी हेल्थवरती खूप बॅड इम्पॅक्ट पडू शकतो. जर नॉर्मली तुमचं वेट 60 kg to 70 kg असलं, तर तुम्हाला 2200 ते 2400 कॅलरीज इनफ झाल्या. आणि जर तुमचं वेट 50 kg असलं, म्हणजे 50 किलो असलं, तर मग तुम्हाला 2000 कॅलरीज इनफ झाल्या. पण जर तुम्ही 50च्या वेटवरच 4000-5000 कॅलरीज खात असला रोज, तर मग डेफिनेटली तुमचं वेट वाढन आणि पुन्हा ते बॅड इम्पॅक्ट करेन तुमच्या हेल्थवरती नंतर पण. म्हणून हे काय होतं, जे तुम्ही जर जे खायला लागलात, जस्ट गुगल करायचं आणि त्याची कॅलरीज काउंट करायच्या. आणि जितके आपल्याला रोज बॅलन्समध्ये ठेवायचं, म्हणजे 2000 ते 2500 कॅलरीज रोज खायच्या. जर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या न्यूट्रिशनवर आणि
डाएटवर लक्ष देता तर तुम्ही एक हेल्दी लाईफ सस्टेन करू शकता आणि डॉक्टरकडे जायची गरज नाही सारखं. नाहीतर 2-4 महिन्याला आपल्याकडे डॉक्टरला जायचं लागतं आहे की पेशी कमी झाल्या किंवा कावीळ झाला असं काही पण, आणि आपल्याला ब्लड टेस्ट करावं लागते आणि डॉक्टर पुन्हा सांगतो गोळ्या देतात आणि आपल्याला जे गोळ्याने कंप्लीट करावं लागतात आपले पेशी जे कमी झाले ते. त्यापेक्षा जर तुम्ही थोडं थोडं रोजच इम्प्रूव्हमेंट करत गेलात तर मग डेफिनेटली चांगलंच एक तुमच्या हेल्थवर त्याचा चांगला परिणाम होईल आणि डॉक्टरकडे जायची गरज नाही. तर हेच होतं थोडं मला माहीत होतं न्यूट्रिशनच्या बारेमध्ये.